हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। तर याकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे। कृषी अवजारे असतील किंवा कृषी बियाणे असतील वा खत यांकरता शेतकऱ्यांची कृषी विभागात ज्या ठिकाणी जे खरेदी केल्या जाते म्हणजे अवजारांची खरेदी केल्या जाते त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे असलेले दाखवू शकतो कशा प्रकारे गर्दी वाढल्याचं एक चित्र पाहायला मिळत आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या मशागतीला वेग आला असून शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे। नांगर, वखर, कल्टिव्हेटर, रोटावेटर, फवारणी यंत्र तसेच विविध शेती अवजारांच्या खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठात मोठ्या प्रमाणात गर्दी करत असताना दिसत आहे। कृषी अवजार विक्रेत्यांकडेही ग्राहकांची गर्दी वाढली असून अनेक ठिकाणी नव्या तंत्रज्ञानयुक्त अवजारांची शेतकऱ्यांची विशेष पसंती मिळत आहे। आगामी पेरणी हंगामी लक्षात घेता शेतीची पूर्वतयारी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला असून बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। माझ्या सोबत काही शेतकरी वर्ग आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी विक्रेते सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत कशा विविध प्रकारच्या ज्या हे जे दिसत आहेत माझ्या पाठीमागे यंत्र आहेत, हे यंत्राचा वापर कशा प्रकारे केला जातो आणि शेतकऱ्यांची कशा प्रकारे मागणी आहे, काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। काही शेतकरी सुद्धा माझ्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल दादा, आता हंगाम समोर आलेला आहे पेरणीचा, काय खरेदी करण्याकरता? आता हे टिपण घेण्याकरिता आलो आम्ही सरे बाळासाठी। अजून वोकर घ्यायचा आहे, पराठी लावासाठी टिपण आहे, डवरे घ्यायचे आहे। आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जे पूर्वी बैल जोडी होती किंवा हे आणि आता ट्रॅक्टर आला आहे, ते काय नाही आता बैलाशिवाय पर्याय नाही आहे, बैलावरच करायला लागेल जे काय करायचं ते। आता ट्रॅक्टरनं तर काही होणार नाही, पेरणी गिरणी सरे पाळणी। आणखीन काही शेतकरी आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। त्याचप्रमाणे विक्रेते सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा जाणून घेणार आहोत। काही युवक आहेत माझ्यासोबत, त्यांच्यासोबत काय सांगाल दादा, काय खरेदी करण्याकरता आले? खरेदी करायला डवरे वखर टिपण। जे महागाई सध्याच्या याच्यामध्ये भेडसावत आहे त्या अनुषंगाने जे शेती आपण करतो आणि आता अवजारे विकत घेण्याकरता आले, काय अवजार हेच आपल्या बैलावर घेणार आहे, बैलाचे अवजार घ्यायला लागते। आता जे नवं तंत्रज्ञान युग आलेलं आहे, ट्रॅक्टरचा जमाना आलेला आहे, त्या याच्यात पुन्हा वळण घेत आहे का बैलाच्या? बैलाचंच येणार आहे आता याच्या समोर, कारण की उन्हाळ्यात कसं डिझेल नाही भेटलं, या सीझनला डिझेल भेटतं। निश्चित जर पाहायला गेलं तर डिझेलचा जो तुटवडा निर्माण होत आहे त्या अनुषंगाने पुन्हा बैल जोडी कडे शेतकरी वळत असल्याचं सांगितलं जात आहे। माझ्या सोबत येथील विक्रेते आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत काय शेतकऱ्यांची मागणी अनुषंगाने लक्षात घेता कशा प्रकारचे आपण अवजारे तयार केलेले आहेत, काय नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने काय काय? तर हे आमचे जे अवजार आहे आधुनिक आहे आणि टिकाऊ आहे। आणि जसं लाकडाचे पहिले तुम्हाला 4-4 अवजारं करावं लागत होते, तर आमच्या अवजारामध्ये एकाच अवजारामध्ये 6 सिस्टीम होतात। म्हणजे त्यांनी जर 4 अवजारं घेतले तर त्याच्यामध्ये सगळे त्यांचे सवय येतात। आणि आमच्या अवजारा यवतमाळ जिल्ह्यामध्ये, पूर्ण विदर्भामध्ये, वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, आणि एकदा अवजार घेतलं की त्याला 10 वर्ष यायचं काम नाही, एवढे टिकाऊ आणि पूर्ण गॅलोनाइजमध्ये अवजारं। आणि किती गॅलोनाइज असं आहे की मातीमध्ये अवजारं चालतो, त्यामुळे MS पाईपचे अवजारं खराब होतात। त्यामुळे आपण 1 नंबर क्वालिटी आणि आयसा मार्कचे अवजारं आम्ही शेतकऱ्यांना देतो। शेतकऱ्यांचं कसं आहे, मेहनतचा पैसा राहतो, त्यांची आम्ही पिळवणूक करत नाही। आणि हे अवजारं एवढे सुती आहे की त्यांना एकदा घेतल्यानंतर म्हणजे बैलाला त्यांना म्हणजे आजारी पडत नाही किंवा त्यांना जड जात नाही। दिसायला जड दिसतात ते, पण त्याला सुतीपणा जो म्हणतो ती याच्यात क्वालिटी आहे। आमच्या वडिलांनी सुरुवात जी केली हे 1965 पासून केली, जेव्हा एकही कारखाना इथे नव्हता, धारसकर इंडस्ट्रीज या नावाने त्यांनी सुरुवात केली। आता कसं एकदा शेगावची कचोरी फेमस झाली, तो कचोरीवाला गेला खड्ड्यात, पण दुसरेच उड्या मारून राहिले, तसं या धंद्यामध्ये झाला आहे। आता ओरिजिनल फाउंडर जे आहे ते आम्हीच आहे। मला सांगा, हे जे आधुनिक तंत्रज्ञान आता सध्या आलेलं आहे, ट्रॅक्टरचा जमाना आलेला आहे आणि याच्यामध्ये याच्यावर काही परिणाम पडतो आहे का? नाही, ट्रॅक्टरचं तर आहेच, ट्रॅक्टरनी काम लवकर होते, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण बैलाशिवाय पर्याय नाही आहे। आता लहान शेतकरी ट्रॅक्टर कुठून घेणार आहे? ठीक आहे, ट्रॅक्टरनी काम लवकर होते, बैल मिळत नाही, लोकांनी जोड्या विकल्या। आमच्या धंद्यावर 4-5 वर्षापासून फरक पडून राहिला, एकदम कमी झाला, म्हणजे 100%हून 20%वर धंदा आला। परत या वर्षी
50%वर गेला, 50% पुढच्या वर्षी आणखी 100%वर जाईल. म्हणजे शेतकऱ्याला बैलाशिवाय पर्याय नाही. बैलांनी जे काम होते, मशागत होते, ते मशिनरीनं होत नाही. शेवटी माणसाचीच ताकद मला तिथे सांगा, राहणार आहे. हा जो महागाईचा असेल किंवा इंधन तुटवड्याचा जो आहे, शेतकऱ्यांवर काहीतरी परिणाम पडत आहे का? आपल्या व्यापारावर काही परिणाम पडत आहे का? हो, जरूर. महागाईचा शेतकऱ्यावरही परिणाम होत आहे. शेतकरी म्हणजे एक लिंक, एक साखळी आहे. शेतकरी आमच्याकडे येतो, आम्ही व्यापारीकडे जातो, व्यापारी मोठा व्यापारीकडे जातो. जेव्हा शेतकरीच आमच्याकडे आला नाही तर आम्ही मोठ्या व्यापाऱ्याकडे जाणार कसं? परिणाम तर महागाईचा जरूर आहे, बिलकुल 100% पडणारच आहे. निश्चितच जर पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे इंधनाचा तुटवडा सर्व देशभर जाणवत आहे, त्याचा तुटवडा कृषी विभागाच्या अवजारे विक्रेते असतील किंवा शेतकरी यांच्यावर सुद्धा पडत आहे. परिणामी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वगळता पुन्हा जर पाहायला गेलं तर बैलजोडीकडे वळताना पाहायला मिळत आहे. प्रतीक पुरेकर, LS मराठी, अकोला.